वडोदरा येथील गंभीर पूल दुर्घटनेनंतर राज्य सरकार जागे झाले आणि त्यांनी जुन्या आणि जीर्ण झालेल्या पुलांबाबत अहवाल मागवले आणि कारवाई करण्याचे निर्देश दिले। डांग जिल्ह्यातील वाघई ते सापुतारा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या आंतरराज्य महामार्गावरील साखरपाटल गावाजवळील नंदी उत्तरा पूल गंभीर घोषित करण्यात आला आहे। आंतरराज्य महामार्ग क्रमांक शाखा 9 वरील अंबिका नदीवरील साखरपाटल गावाजवळील नंदी उतारा प्रमुख पुलाच्या तपासणीनंतर मिळालेल्या तज्ञांच्या अहवालानुसार हा पूल गंभीर गरीब श्रेणी म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि 1 वर्षासाठी जड व्यावसायिक वाहनांसाठी बंद घोषित करण्यात आला आहे। कार्यकारी अभियंता डांग विभाग राज्य यांच्या वाघई उपविभागाच्या अखत्यारीतील वाघई सापुतारा रस्त्यावरील हा पूल 1959 ते 60 दरम्यान बांधण्यात आला होता। 108 मीटर लांबीचा हा प्रमुख पूल होता। डांग जिल्हा प्रशासनाने एक अधिसूचना जारी करून बंद रस्त्यावरून जाणाऱ्या जड व्यावसायिक वाहनांना पर्यायी मार्ग हातगड सुरगाणा उमरठाणा बिल्धा औधा धरमपूर रोड आणि हातगड सुरगाणा उमरठाणा बोपी कवडेज वसंदा रोड वापरण्यास सांगितले आहे। डांग जिल्हा दंडाधिकारी शालिनी दुहान यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार उल्लंघन करणाऱ्यांना गुजरात पोलीस कायदा 1951 च्या कलम 131 अंतर्गत शिक्षा होऊ शकते। सापुताराच्या हिल स्टेशनवर येणाऱ्या पर्यटकांच्या कुटुंबांच्या गाड्यांसह लहान वाहने या रस्त्याचा वापर करू शकतात, हे लक्षात घेण्यासारखे आहे, असे वाघाईचे उपकार्यकारी अभियंता यांनी अतिरिक्त माहिती देताना सांगितले। फक्त हा रस्ता जड वाहनांसाठी बंद असेल।